शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांना मुंबईच्या महापौर पदासाठी ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन केलं आहे। या प्रकरणी राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया येत असताना आता स्वतः एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे। कोणता प्रस्ताव, काय प्रस्ताव, आम्हाला कुणाच्याही प्रस्तावाची गरज नाहीये। मुंबईत शिवसेना भाजप महायुतीचाच महापौर होत आहे असं ते म्हणाले। आजपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय। या ऐतिहासिक वर्षात मुंबई महापालिकेवर भगवा फडकवावा व शिवसेनेचाच महापौर व्हावा अशी आग्रही मागणी शिवसैनिकांकडून केली जाते। पण भाजपनं 89 जागांसह महापौर पदावर आपला हक्क सांगितल्यामुळे पेच निर्माण झालाय। त्यातच ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या महापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे। या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी वरील भूमिका व्यक्त केली आहे। एकनाथ शिंदे यांनी आज बाळासाहेबांना अभिवादन केलं। त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, कोणता प्रस्ताव, काय प्रस्ताव, आम्हाला कोणाच्याही प्रस्तावाची गरज नाहीये। मुंबईत शिवसेना भाजप महायुतीचा महापौर होतोय। भाजप व शिवसेना ही आताची युती नाहीये, ती बाळासाहेब, अटलजी व अडवाणींच्या काळातील युती आहे। एनडीए मध्ये आम्ही सोबत आहोत, महायुतीमध्ये सोबत आहोत, त्यामुळे विचारधारेबरोबर आम्ही आहोत। मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल, आमची युती आहे। त्यांच्यासारखी याला खड्ड्यात घाल, त्याला खड्ड्यात घाल अशी युती नाहीये। खुर्ची व सत्ता हा आमचा अजेंडा नाहीये। आम्ही मुंबईकरांना काय देणार हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे असं शिंदे म्हणाले। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।